नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवरती त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांनी हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्यासह अन्य पत्रकारांवर सुद्धा हल्ला करण्यात आला। स्वामी समर्थ केंद्राजवळ ठेकेदाराच्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या ठेकेदाराच्या गुंडांकडून पत्रकारांवरती हल्ला केला गेला। गुंडांच्या मारहाणीमध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झालेत। जखमी पत्रकारांवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पत्रकार किरण टाजणे, योगेश खरे आणि अभिजित सोनावडे यांच्यावर गुंडांनी हल्ला केलाय। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारले। छत्र होत्या हातात, लाकडी दांडा होता एक, तो डोक्यात मारला माझ्या। आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी सांगितलेली ही आपबीती। त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांना मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातला फोन। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा असा आदेश फडणवीसांनी दिलाय। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार किरण टाजणे यांच्याशी फोनवरनं संवाद साधलाय। शिंदेंनी ताजण्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। काळजी करू नका, कठोर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी किरण टाजणेंना दिलंय। साहेब, पुढारीचे पत्रकार ताजणे जे आहेत। बरं, नमस्कार। मी आता SP बाळासाहेब पाटील यांना सांगितलंय, त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांना सांगितलंय की ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची, कुणालाही सोडायचं नाही बिलकुल, आणि एकदम कडक कारवाई करायला मी सांगितलेले। तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल आणि तुम्ही आता काळजी करू नका, तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण आणि बिलकुल चिंता करू नका, कायदेशीर कठोर कारवाई होईल। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवरती हल्ला प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। अहवाल मागवून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे। पत्रकारांवरील हल्ला कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे। आरोपी वैद्यकीय चाचणीसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट, अहवाल मागवून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पत्रकार हल्ला विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल होणार आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे। तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात। ती पार्किंग अधिकृत होती। नगरपालिकेने ते AS मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले। एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे। त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची विचारपूस केली। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण टाजणे यांच्या प्रकृतीची भुजबळ यांनी विचारपूस केली। गुंडांनी दगडांनी आणि काठ्यांनी पत्रकारांना मारल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। आरोपींवरती कठोर कारवाई करा असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना दिलेत। प्रवेश पावत्या घेणाऱ्या ठेकेदारी रद्द केली पाहिजे अशी भूमिका सुद्धा छगन भुजबळ यांनी मांडली। टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे, कारण अकरा तर सध्या नाही आहे आपल्याकडे। मग ते पैसे कसले जे काय असतील ते, पण मर्डर केसमधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहेत किंवा इतर त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे। मी SP ना स्वतः फोन केला
ताबडतोब कळल्याबरोबर वाटेत असतानाच, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा. आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. टाइमपास होता कामा नये. मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. आपण माझ्यासमोर संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे, प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे. त्यामुळं माझी जबाबदारी आहे, मी आत्ताच SPC आणि CPC बोलेन आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे ती दखल देतो. हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे. या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही. कोणीही उठतं, कोणाची आई बहीण काढतं. ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल, पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय. राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे. दरम्यान पत्रकार संघटनांकडनं सुद्धा या हल्ल्याचा निषेध होतोय. काही प्रतिक्रिया बघूयात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावरती हे घटना घडल्या ही गोष्ट घातलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच या पत्रकारांना फोन करून त्याची चौकशी केलेली आहे. परंतु या महाराणीबद्दल गावगुड्डावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी आहे. आणि जर तसा गुन्हा शासनाने दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यभर आंदोलन करेल असा मी इशारा सरकारला देत आहे.